हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना पुन्हा एकदा स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अशा या सुंदर बाहीची कटिंग आणि स्टिचिंग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्हाला कोणत्याही साईजसाठी अशी बाही बनवायची असेल तर त्याचं सुद्धा मी माप व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे। अगदी 28 साईजच्या ब्लाउज पासून 44-46 पर्यंतच्या साईज पर्यंत ही बाही तुम्ही करू शकता। मला आतल्या बाजूने आपण रेग्युलर ब्लाउजला जशी बाही लावत असतो त्याच पद्धतीने बाही सुद्धा लावलेली आहे। आणि वरच्या बाजूने बाहीची ही लेयर सुद्धा बनवलेली आहे, म्हणजे ती ट्रान्सपरंट सुद्धा नाहीये। आपण फ्रिलची बाही जेव्हा शिवतो त्यावेळेला बाहीचा जो खालचा मुंड्याचा भाग आहे तो मोकळाच राहतो, पण या बाहीमध्ये मात्र तसं अजिबात होत नाही। मी हे पहिले पूर्ण ब्लाउज शिवून घेतलेला आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। ब्लाउजचं कटिंग करत असताना सुद्धा ब्लाउजला लागणारे जे सर्व पार्ट आहेत ते मी पहिले कट करून घेतले। रेग्युलरली ब्लाउजसाठी आपल्याला जेवढ्या बाह्या लागतात तेवढ्या बाह्या सुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत। आणि हा उरलेला कपडा जो आहे त्याची डबल घडी घेतली आहे। ही जी डबल घडी आहे ती मी आता अशा पद्धतीने फोल्ड करून घेते। जे कापड आहे हे थोडंसं फुगीर आहे म्हणून या ठिकाणी मी थोड्याशा टाचण्या लावून घेते, म्हणजे कापड कट करताना किंवा मार्किंग करताना इकडे तिकडे सरकणार नाही। हे जे कटिंग मी आता करते हे दोन्ही बाह्यांचं करते। आणि आता ही जी कापडाची घडी आहे ती 4 लेअरमध्ये आहे। या प्रकारची बाही तयार करण्यासाठी तुम्ही असं कडकच कापड वापरलं पाहिजे तसं नाहीये, तर याऐवजी सुळसुळीत किंवा मऊ कापड जरी वापरलं तरी सुद्धा या बाहीचा लुक छानच दिसतो। बाहीची उंची इथे मी घेत आहे 13 इंच। तुम्हाला जर बाहीची लेंथ थोडीशी जास्त हवी असेल तर तुम्ही इथे 14 ते 15 इंचापर्यंत पण घेऊ शकता। आता ही जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी मी माप टाकते 7.5 इंच। ब्लाउजची साईज 28, 30, 32 पर्यंत जर असेल तर तुम्ही इथे 6.5 किंवा 7 इंच घेतलं तरी पण चालेल। वरच्या बाजूला मात्र इथे 4 इंचच माप घ्यायचं आहे। आता हे जे दोन्ही मार्किंग आहे खालचं आणि वरचं ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हे जोडत असताना एकदम स्ट्रेट लाईन न आखता थोडंसं अशा पद्धतीने ते आखून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा बाहेरून आकार नाही द्यायचा आहे। या कापडावर थोडंसं खडू चालत नाहीये, पण ज्या वेळेला याचं मी कटिंग करेल त्यावेळेला तुम्हाला मी कोणत्या आकारामध्ये ते कट केलंय ते सुद्धा व्यवस्थित दिसेल। याला असा थोडासा फुगीर आकार मी दिलेला आहे। या कापडाची खालची जी साईड आहे ती बंद बाजू आहे, ती सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करणार आहे। टाचण्यांचा वापर इथं केल्यामुळे याचं मार्किंग सुद्धा व्यवस्थित करता आलं आणि कटिंग सुद्धा व्यवस्थित करता येतंय। तुम्ही सुद्धा जर अशाच प्रकारचं कडक फॅब्रिक वापरणार असाल तर टाचण्यांचा वापर करा, म्हणजे याचं कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट होतं। दोन्ही बाह्या आता मी ओपन केल्या आहेत। आता याची ही जी खालची बाजू आहे ही आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि यावरून एक शिलाई मारून घ्यायची आहे। मार्किंग करत असताना ज्या बाजूने आपण 7.5 इंचावर मार्किंग केलं होतं हीच ती खालची बाजू आहे जी मी फोल्ड करते। जे कापड आहे याचं उलट आणि सुलट भाग हे दोन्ही सारखेच दिसत आहेत, पण ही पट्टी जी मी फोल्ड करते ती आपल्याला उलट बाजूने म्हणजेच आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे। अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी फोल्ड करून घेतली आणि पूर्ण याच्यावर सरळ अशी शिलाई मारून सुद्धा घेतलेली आहे। आता या बाहीची जी सरळ बाजू आहे त्यावर आपल्याला एखादी मॅचिंग अशी लेस लावायची आहे। यावर लेस लावली नाही तरी सुद्धा चालेल, किंवा एखादी लटकन असलेली गोंडे असलेली लेस जर आपण लावली याला तर ती सुद्धा खूपच सुंदर दिसेल, पण मी इथे याला एकदम सिंपलच अशी लेस लावली आहे। आता ही खालची बाजू आपली तयार झाली आहे। ह्या ज्या दोन्ही साईड आहे या ठिकाणी आता आपल्याला प्लेट करायच्या आहेत। प्लेट करत असताना त्याचं जे तोंड आहे ते आपल्याला वरच्या साईडने करायचं आहे। इथे मी आता पहिली एक प्लेट तयार करून घेतलेली आहे, त्यावर पहिले एक शिलाई मारून घेते आणि या प्लेटप्रमाणेच आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा सारख्याच अशा मापावरती प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत। अंदाजे अर्धा इंचाच्या इथे मी प्लेट तयार करून घेतल्या आहे। सर्व प्लेट सारख्याच तयार होतील याचा सुद्धा मी प्रयत्न केला आहे। खालपासून आपल्याला वरपर्यंत पूर्ण भागामध्ये या प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत। एका साईडच्या सर्व प्लेट तयार करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा प्लेट तयार करायच्या आहेत। आपण त्या साईडला प्लेट तयार करत असताना कसं वरच्या बाजूने तोंड केलं होतं तसंच याचं सुद्धा करायचं आहे। त्या बाजूने आपण जेवढ्या चुण्या पाडल्या होत्या तेवढ्याच चुण्या या बाजूने सुद्धा करायच्या आहेत। दोन्हीकडे सारख्याच अंतराच्या आणि सारख्याच मापाच्या आपल्याला चुण्या बनवायच्या आहेत। दोन्ही बाजूला आता आपल्या प्लेट तयार करून झालेल्या आहेत। आता ही अशी आपली बाही तयार झालेली आहे। याची वरची ही जी 2 टोकं आहेत ती एकमेकांना जुळवायची आहे आणि याचा जो सेंटर आहे त्यावर इथे मी मार्क करून घेते, म्हणजे शिवत असताना आपल्याला सोपं जाईल। ब्लाउजसाठी आपल्याला जेवढ्या बाह्या लागणार आहेत त्याचं मी कटिंग करून त्या जोडून घेतलेल्या आहेत।
या बाहीचा जो सेंटर आहे त्याच्यावर सुद्धा मी मार्क करून घेते। तुम्हाला जर ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये एकदम फिनिशिंग पाहिजे असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्किप नका करू। बाहीचा हा जो सेंटर आहे त्या ठिकाणापासून मी इथे 2 इंचावर मार्क केलं आणि त्या मार्किंगपासून 3 इंचावर सुद्धा मार्क करते। ब्लाऊजची साईज जर जास्त असेल तर या ठिकाणी तुम्ही 3.5 ते 4 इंचापर्यंत सुद्धा माप घेऊ शकता। आता या बाजूने जसं आपण मार्किंग केलं त्याचप्रमाणे मी 2 इंचावर आणि पुढे नंतर 3 इंचावर असं 2 ठिकाणी मार्क केलं। बाहीचा हा जो सेंटर आहे या ठिकाणापासून पहिले आपण 2 इंचावर मार्क केलं आणि त्या मार्किंगपासून पुन्हा 3 इंचावर सुद्धा मार्क केलं। आता ही बाही इथं मी घेतलेली आहे, सरळ बाहीवरच सरळ बाही इथं मी ठेवली आहे। आता हे जे 2 इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणी ह्या ज्या प्लेट आहेत त्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत। पहिले इथे मी टाचणी लावून हे पॅक करून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल आणि मला शिवायला सुद्धा सोपं जाईल। या खालच्या बाजूने सुद्धा एक टाचणी मी पुन्हा लावून घेते। तोपर्यंत तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतायत की नाही ते सुद्धा कमेंट करा। आता सेंटरपासून आपण हे जे 2 इंचावरचं हे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला या साईडच्या ह्या प्लेट टेकवायच्या आहेत आणि या बाजूने सुद्धा आपल्याला अशी एक टाचणी लावून घ्यायची आहे। बाहीचा जो मधला भाग आहे तो मी सध्या मोकळाच ठेवला आहे आणि त्याचं काय करायचं आहे ते शिवत असताना मी तुम्हाला दाखवते। पण त्याआधी आपण बाहीला जो सेंटरवर मार्किंग केलेलं होतं ते मार्किंग बाहीचं जे सेंटर आहे त्यावर ठेवून मी इथे सुद्धा एक टाचणी लावून घेते आणि आता एक शिलाई मारून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। ही शिलाई मारत असताना ह्या ज्या प्लेट आहेत त्या जशा आहेत त्याच प्रकारे आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे। कधी कधी शिलाई मारताना ह्या प्लेट उलट होत असतात, तर त्या उलट न होऊ देता आपल्याला सरळच त्या जोडायच्या आहे। पूर्ण प्लेटवरती शिलाई मारून झाल्यानंतर या बाहीचा जो आतला भाग आहे तो आपल्याला ह्या प्लेट जशा आहेत त्याच पद्धतीने इथे सुद्धा 2 प्लेट तयार करून घ्यायच्या आहे। सेंटरपर्यंत आता इथे 2 प्लेट तयार होत आहेत, त्या पहिले अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे आणि मग शिलाई मारायची आहे। सेंटरवर आल्यानंतर आता जे उरलेलं कापड आहे ना तिथे सुद्धा आपल्याला आता 2 प्लेट तयार करून घ्यायच्या आहे। आधीच्या ज्या प्लेट तयार केलेल्या होत्या त्याच्या विरुद्ध दिशेने याचं तोंड करायचं आहे, म्हणजे बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणच्या ज्या प्लेट आहेत त्या समोरासमोर येतील। त्या पहिले व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि मग पुढची शिलाई मारायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर या आधीच तयार करून तुम्ही इथे टाचण्या लावून घ्या आणि मग पूर्ण याच्यावर शिलाई मारून घ्या। शिलाई मारत असताना पहिले याला लावलेल्या ज्या टाचण्या आहेत ती मी पहिले काढून घेते आणि मगच त्याच्यावर शिलाई मारते। तर आज या ज्या बाह्या आपण तयार केलेल्या आहेत ह्या आपण कोणत्याही साईजसाठी करू शकतो। याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे आणि ब्लाऊजला आपण ज्याप्रमाणे बाह्या जोडतो त्याचप्रमाणे आपल्याला ही बाही सुद्धा लावायची आहे। आता या बाहीचा लूक तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी बाहीची ही डिझाईन तयार झाली आहे। फक्त ब्लाऊजला जोडत असताना ती व्यवस्थित सेंटरवरच जोडायची आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। बाय।